राजगुरू हम पंडित विद्यार्थी सकाळे. आजचा विषय माझा आहे की व्यक्तिमत्व विकास घडवण्यात शिक्षकांचे काय योगदान आहे किंवा शिक्षकांची भूमिका कशी असली पाहिजे. आज आपण बघतो की आपण बाहेर जीवनामध्ये व्यवहार करताना व्यक्तिमत्व विकास एखाद्या व्यक्तीमध्ये किती आहे हे आपण कशावरून ओळखतो. त्याच्या राहणीमानावरून, त्याच्या बोलण्यावरून. म्हणजे चार लोक जेव्हा आपण एखाद्या समजा प्लॅटफॉर्मवर आहे तर प्लॅटफॉर्मवर असल्यावर तो कसा, त्याचा व्यवहार कसा आहे याच्यावरून आपण ठरवतो. पण तो जर बोलायला लागला आणि आपल्याला असं वाटतं नाही अरे हा साधा सुद्धा दिसतो, पण बोलण्यावरून त्याची जी बोलण्याची विचारसरणी, त्याचे जे विचार आहेत त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा व्यक्ती कसा आहे. मग व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, तर व्यक्तिमत्वले आंतरिक सुख म्हणजे काय, त्याचे जे सत्व आहे ते सत्व कसे आहे, त्याचे विचार कसे आहेत, यामध्ये खूप मोठ्या गोष्टी असतात. आज महाभारतामध्ये आपण जर बघितलं, महाभारतामध्ये द्रोणाचार्य जे आहेत, द्रोणाचार्य एकदा असे फिरत होते आणि अश्वत्थामा त्यांच्या जवळ आला. अश्वत्थामा कोण, तर द्रोणाचार्याचे पुत्र ते येतात आणि ते म्हणतात की गुरुवर्य, वडील, की तुम्ही मला एक सांगा की तुम्ही म्हणता अर्जुन हाच तुमचा सर्वात आवडतीचा शिष्य आहे का बरं, मी तर तुमचा मुलगा आहे ना, मग तो का बरं. मग असा प्रश्न केल्यावर द्रोणाचार्य त्याला म्हणतात, मुला तू माझा मुलगा आहेस, ह्या अंगणाचा तू वारसदार आहेस, पण अर्जुन जो आहे तोच माझा काय आहे, खरा शिष्य आहे. मग तो म्हणतो कशावरून, तुम्ही तर अजून परीक्षा पण नाही घेतली, मग तुम्ही कशा ठरवतात की हा जो तुमचा जो अर्जुन आहे हाच तुमचा खरा आणि चांगला आणि उत्कृष्ट असा शिष्य आहे ते. मग ते म्हणतात चल आपण एक परीक्षा घेऊया. आणि परीक्षा घेत असताना ते फक्त एका सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या शिष्यांना गोळा करतात, वनामध्ये नेतात आणि फक्त म्हणतात की सर्वांनी काय करायचं आहे की जे आपले धनुष्यबाण असतात त्यांच्याबद्दल नेम आखायचा आहे. त्यात तुम्हाला काय दिसेल असं फक्त सर्वांना त्यांनी सांगतात. सर्वात पहिले या 5 पांडवांमधला जो सर्वात मोठा असतो तो असतो युधिष्ठिरा ते बोलतात आणि त्याला म्हणतात की नेम धर युधिष्ठिरा आणि सांग तुला त्या झाडावर काय दिसत आहे. युधिष्ठिर म्हणतो मला आकाश पृथ्वी दिसत आहे. त्यानंतर ते बोलतात दुर्योधनाला ते म्हणतात की दुर्योधन सांग तुला त्या नेमावर काय दिसत आहे. मग तेव्हा तो म्हणतो मला माझा नेम म्हणजे मला त्या ठिकाणी झाडांची पाने आणि पक्षी दिसत आहे. पण त्यानंतर ते बोलवतात अर्जुनाला आणि ज्या वेळेस ते अर्जुनाला बोलवतात आणि अर्जुनाला म्हणतात सांग अर्जुना तुला त्या ठिकाणी काय दिसत आहे. मग त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो की मला फक्त तो जो पक्षी आहे त्या पक्षाचं मला डोकं दिसत आहे. त्यानंतर परत एकदा ते म्हणतात अर्जुनाला नीट सांग अर्जुना तुला काय दिसत आहे. मग अर्जुन त्यावेळेस म्हणतो गुरुवर्य मला फक्त त्या पक्षाचा आता डोळा दिसत आहे. त्यानंतर अश्वत्थामा लगेचच गुरुजनांच्या पाया पडतो आणि म्हणतो गुरुवर्य मला माफ करा आणि मला समजले की माझी चूक काय आहे. ज्या ठिकाणी त्यांना एक धनुर्धारी घडवायचा असतो, धनुर्धारी घडवत असताना की त्या विद्यार्थ्याचा फक्त त्या शिष्याचा नेम हाच अचूक असला पाहिजे हे जितकं महत्त्वाचं आहे, त्या शिष्यामध्ये ती गुणवत्ता, ते कौशल्य असं तितकं महत्त्वाचं आहे की तुझा जो नेम आहे हे काय आहे हे तुला समजलं पाहिजे. आणि ते फक्त समजत होतं ते फक्त अर्जुनाला आणि त्यामुळेच अर्जुन जो होता हा त्यांचा खरा शिष्य ठरला. मग आज आपण शिक्षक असताना आपल्याला लगेच समजतं की आपला विद्यार्थी कसे आहेत, त्यांची कुवत किती आहे, त्यांची कौशल्य किती आहे हे आपल्याला सगळं समजतं. मग आपण काही ठिकाणी आपण त्यांना दृष्टी आड करतो का. आज आपण सरस म्हणतो ओम इग्नोराय नमः, ओम इग्नोराय नमः. कधी कधी काय होतं बघा, तुम्हाला किस्सा सांगते. वडील असतात आणि वडील मुलांना खूप रागवतात, एक दिवशी खूप मारतात, काही पण चूक झाली की वडील लगेच रागवतात आणि लगेच मारायला सुरुवात करतात. नंतर आई येते, गोंजारते, अरे जाऊ दे, वडील येते बोलत असतात, काही नाही. थोडंसं म्हणजे त्याला प्रिपेअर करून त्याचं मन बिन मिळवून आई लगेच त्याला काय करते, कव्हर अप करण्याचा प्रयत्न करते आणि ओम इग्नोराय नमः. होतं की नाही असं. मोस्ट ऑफ द घरामध्ये केसेस वडिलांच्या भीतीमुळे असेच होतात. मग या ठिकाणी त्या आईची काय भूमिका असली पाहिजे, स्थिर आणि शिस्तीची, की खूपच भावनांचा अतिरेक नको आणि खूपच त्याला कसं पण असं घडवलं नको. मग शिक्षकांची भूमिका आज का महत्त्वाची आहे. आज आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये जे आपले आपण म्हणतो ना स्त्रिया या घरीच राहायच्या आणि पुरुष सगळे कामाला जायचे. मग घरामध्ये चूल आणि मूल आणि म्हणजे चूल जेवण बनवायचं आणि विद्यार्थ्यांना मुलांना घडवायचं हे त्यांचं काम होतं.
मग आजच्या काळामध्ये काय झालं की आपली जी स्त्री आहे ही सुद्धा घराबाहेर पडते आहे. दोघं जणही काम करतात, दोघं जणही सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येतात आणि त्यामुळे सर्वात जास्त जे इंटरॅक्शन असतं ते विद्यार्थ्यांचं हे शिक्षकांसोबतच असतं. लगेचच कळतं आपल्या शिक्षकांना की आपला मुलगा 5वी-6वी जसा होता तसा तो 9वी-10वी तसाच आहे का, बरोबर की नाही. मग त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असले जे अवगुण आहे किंवा त्याला जास्त एक्स्ट्राचं मिळालेलं जे नॉलेज आहे त्यावर आपल्याला फोकस करण्याची खूप जास्त गरज असते. आज शिक्षकांची भूमिका ही आई आणि वडिलांपेक्षाही जास्त आहे असंही मला वाटतं. आपल्या आई वडिलांना कळत नाही की आपला मुलगा शाळेत काय करतोय. आपल्या घरी आल्यानंतर तो येतो, बसतो, क्लासला जातो, क्लासवरून घरी येतो, संध्याकाळी टी व्ही बघतो, संध्याकाळी जेवण करतो, उद्याच्या शाळेचा होमवर्क करतो अँड दॅट्स इट. संपला दिवस. दुसऱ्या दिवशी परत शाळेत गेल्यानंतर तो वर्गात कसा बसतो, तो इंटरव्हलमध्ये काय करतो, शिक्षक बाहेर गेल्यानंतर तो कोणाशी चर्चा करतो, कशी चर्चा करतो, कुठे पाहतो, कशा शिव्या देतो किंवा किती चांगलं बोलतो, हे आजकालच्या पालकांना काहीच माहीत नसतं. आज बघा 2 मुलं असं समजा जनरली उभा केली आपण